हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे सोमवार, अंघोळ वगैरे झाली माझी आणि अभिषेक पत्र लावून घेतले मी. आज महादेवाला अभिषेक घालायचा असतो दर सोमवारी आपल्याला. त्यानंतर मग पंचामृताने अभिषेक घालून मग पूजा करावी लागते. तर मी स्वयंपाक करतानाच ना अभिषेक पत्र लावून देते, म्हणजे आपला स्वयंपाकही चालू असतो आणि तेवढ्या वेळामध्ये आपला जपही होतो. आणि हे अभिषेकाचं तीर्थ जे आहे ना, हे सर्वांनी ग्रहण करायचे. हे कुठे टाकून नाही द्यायचे, सर्वांनी प्यायचे ते, कारण त्याने सर्व व्याधी काय रोगपीडा असेल त्या आपल्या दूर होतात. तर इथे मी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. त्याच्यामध्ये ना थोडीशी हिरवी मिरची, थोडेसे चिली फ्लेक्स टाकले तर हे खूप छान येते खिचडीला आणि टेस्टही छान येते. तुम्ही अशी करून बघा कधीतरी माझ्या पद्धतीने. त्यानंतर देवांना फुलं घेतले आणि हे काटेरी फळ सोमवारी महादेवाला अर्पण करावे लागते आपल्याला. अभिषेक झाल्यानंतर मग मी महादेवांना पंचामृताने स्नान करून घेतले. त्यानंतर मग देवपूजा करून घेतली, फुलं अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि आपली पूजा षोडशोपचारे करून घेतली, नैवेद्य दाखवला. तर या फराळाचं करायला सगळ्यांनी. कोण कोण आलं बड्डेला? बाळाची मॉम, नानी, आई आणि बाळाचे हे छोटे मामा प्रणीत आणि हे मोठे मामा आकाश मामा, हे बाळाचे बाबा, आदूचे बाबा, अनुदादा हाय करा. हाय प्रणीत मामा. तर मग आम्ही सगळे रेडी झालो होतो. आता 6 वाजले होते. बड्डेची तयारी सुरू केली होती आणि घरीच डेकोरेशन केलं होतं. आम्ही सगळेजण असतो, मग आम्ही घरीच डेकोरेशन करतो. आणि आपली ज्योतिताई पण आज पहाटे उतरली होती, सकाळी 6 वाजता. ती रात्रीच्याच ट्रेनने आली. तिला काही सुट्ट्या नसतात, कारण की ती पण जॉब करते. मग आल्यावर तिने राखी बांधून घेतली. आमचं रक्षाबंधन शनिवारी झालेलं होतं, तिचं बाकी होतं. मग आल्यावर तिने राखी बांधून घेतली भाऊला आणि आदूला. तर ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले होते, जी की मुंबईला राहते आणि जॉब करते. तर कसं वाटलं आमच्या आदूचा लूक? आज हा ड्रेस मी त्याला घेतलेला आहे, जो बड्डेला घातलेला आहे त्यांनी माझ्या चॉईसने. तर त्याला फार आवडला आणि सर्वांनाही खूप आवडला त्याचा ड्रेस आणि खूप छान दिसत होता. आणि आता बघा, बड्डे करायचा आहे तर किती शांत बसलेला आहे. एरवी खूप परेशान करतो तो, पण आज एकदम शांत बसलेला आहे. नाहीतर तो कधीच औक्षण करून देत नाही प्रत्येक बड्डेला. यावर्षी त्याचा 4था बड्डे आहे. आता तो 4 वर्षाचा पूर्ण झाला आहे आणि बोलता बोलता कसे दिवस निघून जातात आपल्यालाही समजत नाही. आमच्या घरामध्ये तोच लहान आहे अगदी. सर्व मोठे मोठे आहेत. माझे मुलंही मोठे आहेत आणि माझ्या एका बहिणीचे मुलं ते पण मोठेच आहेत आणि छोट्या बहिणी काही नाही. त्यामुळे हा सर्वात छोटा आहे. तर याचेच फार लाड असतात घरामध्ये आणि सर्वांचा लाडका आहे हा. मग त्याला सगळ्यांनी औक्षण करून घेतले त्याचे. जितक्या पण लेडीज होत्या प्रोग्रामला आलेल्या, सर्वांनी त्याचे औक्षण करून घेतले. आणि बघा कसा शांत बसला आहे. आज तो वाट बघतोय की केव्हा यांचं होईल आणि मी केव्हा केक खाईल म्हणून. बड्डे झाल्यानंतर सगळ्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे फोटोशूट. मग सर्वांनी फोटोशूट केलं आदूसोबत आणि प्रत्येकजणाने काही ना काही त्याला गिफ्टही दिले.
सर्वजण हजर होते. त्याचे आजी बाबा, हे सोनालीच्या मामी आणि त्यांचे फॅमिली आहेत. आणि आमचे सर्व नातेवाईक ना इथेच राहतात संभाजीनगर. आता फक्त घालून दे, आता घालून दे. लोकेशन नाव आहे याचे. इंतजाम हो गया. आवडतो. आम्ही सर्वांनी फोटोशूट केले. आणि दादा पण किती खुश आहे बघा. आज आदूचा बड्डे आहे. तर आमच्या घरामध्ये ना आदू सर्वात लहान आहे आणि सर्वांना तो खूप आवडतो, कारण की तो आल्यापासून आमच्या घरामध्ये खूप छान वातावरण तयार झाले आहे आणि सर्व आनंदी राहतात. आजी आजोबांनी बघा आदू बाळाला किती मोठे गिफ्ट दिले आहे. आणि हे 2 मामा आहेत त्याचे, आजूचे. त्याचा एक पुण्यामध्येच राहतो. त्यानंतर मग फोटोशूट झाल्यानंतर सर्व पाहुणे मंडळींना मी जेवायला वाढले. आज मम्मीच्याच हातचा स्वयंपाक होता. मम्मी स्वतः घरीच बनवते जेवण. वरण, भात, आलू मटरची भाजी, अळूवडी, भजी, खीर असा काही आजचा मेनू होता. आणि भाऊ मला खीर खायला बोलवत होता बघा. जेवणं वगैरे झाल्यानंतर आदूला त्याचं गिफ्ट ओपन करण्यासाठी फार उत्सुक होता तो. तर बघा किती उत्सुकतेने गिफ्ट ओपन करतो आहे. काय दिले आजी आजोबांनी तुम्हालाही दाखवते बघा. तर ही आहे स्कूटर, जी की त्याच्या आजी आजोबांनी त्याला गिफ्ट केलेली आहे. मागच्या बड्डेला पण त्याला त्यांनी सायकल दिलेली होती आणि ह्यावेळेस मग त्यांनी ही स्कूटर आणली. आणि याला असेच गिफ्ट आवडतात, कारण की त्याला बाहेर रोडवरतीच खेळायला जास्त आवडतं. घरात तो काही खेळतच नाही आणि घरात थांबत पण नाही. त्यामुळे मग त्याला असेच गिफ्ट देतात ते. आणि खरंच खूप छान होतं हे गिफ्ट. जेव्हापासून ही स्कूटर जोडलेली होती ना, रात्री झोपेपर्यंत त्याने काही सोडली नाही. त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लागत होते. खूप छान होती. म्हणजे लहान मुलांना आवडण्यासारखीच वस्तू आहे ती. आपणही लहानपणी खेळायचो असे. तर हे सिनियर्स आहेत माझ्या भाऊच्या कॉलेजमध्ये. दिदी चालली आहे आता. बड्डे झाला सेलिब्रेट आणि 11:30ला तिला बस होती, तर तिला जायचे होते. दादा तिला सोडवायला जाणार होता. तर आज आमच्या आजूचा बड्डे सेलिब्रेशन झाला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक जरूर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी असेच माझ्या जीवनातले डेली व्लॉग्स आणि मी जे काही आमच्या जीवनात घडते मी ते शेअर करत असते. तर परत पुन्हा भेटू. बाय बाय.